हॅलो, नमस्कार सगळ्यांचं. स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण पाहणार आहोत डेली यूजसाठीच्या सोप्या-सोप्या, सुंदर आणि अगदी पटकन होणाऱ्या अशा रांगोळ्या. तर या सगळ्या आजच्या डिझाईन्स आहेत, त्या अगदी कमी वेळामध्ये म्हणजे तुम्ही 1 ते 2 मिनिटांमध्ये काढू शकाल, अशा सगळ्या डिझाईन्स आहेत. दरवाजासमोर तुम्ही या सगळ्या डिझाईन्स काढू शकाल. अशा पद्धतीच्या डिझाईन मी आज बनवलेल्या आहेत. तर सगळ्यांनी नक्की सगळ्या डिझाईन्स पहा आणि नक्की सगळ्यांनी ट्राय पण करा. अशा छान-छान, सोप्या-सोप्या डिझाईन्स तुम्ही रोज तुमच्या दरवाजासमोर काढाव्यात, म्हणून मी तुम्हाला रोज नवीन-नवीन प्रकारच्या डिझाईन्स पण दाखवत असते. तर तुम्हाला ज्या कुठल्या डिझाईन्स आवडतील, त्या डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करत जा. तर बघा, आपली पहिली डिझाईन बघा केवढी सोपी डिझाईन होती आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काहीच करायचं नाही आहे. फक्त सरळ लाईन्स आपल्याला काढायच्या आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचे चारही साईडला 4 डॉट्स देऊन डिझाईन्स बनवायच्या आहेत. आणि हे फुलांच्या डिझाईन्स तर तुम्हाला नेहमीच्याच आहेत आपल्या, ते तुम्हाला माहीत आहेत. तर बघा किती सोपी आणि सुंदर अशी रांगोळी आहे की अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ही डेली यूजसाठी काढू शकाल अशीच डिझाईन आहे. अगदी झटकीपट होणारी डिझाईन आहे. अशा पद्धतीने आपली पहिली डिझाईन रेडी झालेली आहे. सुंदर, सोपी आणि पटकन होणारी अशी डिझाईन. तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे. ही डिझाईन आपण देवघरासमोर काढू शकतो. छोटीशीच डिझाईन आहे. यामध्ये आपल्याला फक्त जास्तीत जास्त लाईन्सचा वापर करायचा आहे. फक्त लाईन्समध्येही मी रांगोळी काढलेली आहे आणि बघा ती दिसताना किती अट्रॅक्टिव्ह दिसते. जेव्हा ती डिझाईन कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहे आणि इथे आपल्याला कलरफुल अशा लाईन्स ड्रॉ करायच्या आहे रेड आणि ऑरेंज कलरमध्ये. बघा अशा पद्धतीने आणि लास्टला आपल्याला असे डॉट्स टाकून घ्यायचे आहेत 3-3. तर तुम्ही हे असे पण ठेवू शकता किंवा मग त्याचे फुलं पण करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. बघा ही पण डिझाईन आपली रेडी झालेली आहे. अगदी सुंदर आणि किती क्यूट अशी डिझाईन आहे. तर नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे ती 4 ते 2 ठिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे. ही पण एक सुंदर अशी डिझाईन आहे, जी की डेली यूजसाठी खूप छान अशी डिझाईन आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या डिझाईन्स पाहायला आवडतील हे मला तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला त्या टाईपमधल्या डिझाईन दाखवण्याचा. आणि बघा ह्यामध्ये मी कशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट कलर वापरलेले आहेत, तसेच तुम्हीही वापरा. त्यामुळे आपली रांगोळी दिसताना वेगळी आणि अगदी अट्रॅक्टिव्ह पण दिसते. आणि ह्यामध्ये जास्त काही एवढं अवघड नाही आहे काढायचं. ज्यांना काढायलाही येत नाही रांगोळी, तेही लोकं हे रांगोळ्या काढू शकतात. अशाच सगळ्या डिझाईन्स आहेत. यामध्ये जास्त काही नव्हतंच आपल्याला करायला. फक्त लाईन्स आपण व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायच्या आहेत, बस बाकी काही नाही. आणि तुमच्या लाईन्स जर सरळ नसतील येत तर तुम्ही स्केलचा वापर करूनही त्या लाईन्स तुम्ही सरळ करू शकता. अशा पद्धतीने आपली ही पण डिझाईन रेडी झालेली आहे. तर पुढची आपली डिझाईन आहे ही 3 ते 2 ठिपक्यामध्ये आपल्याला काढायची आहे. ही अगदी बेसिक डिझाईन आहे आणि मी या टाईपमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत. तर बघा तुम्ही एकदा पाहिले तरी तुम्हाला जमेल. जास्त काही नाही आहे या रांगोळीमध्ये काढण्यासाठी. उद्याच्या भागामध्ये आपण देवघरासमोरच्या रांगोळ्या पाहणार आहोत. तर आज तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडले तर. आणि इथे आपल्याला सगळ्या साईडला असे डॉट्स काढून यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे, येलो कलर. आणि आपल्याला असं हलकंसं प्रेस करून इथे एक अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे.
आणि लास्टला आपण असे डॉट्स देऊन घेणार आहोत 3. आणि आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. बघा केवढी सुंदर आणि किती क्यूट अशी डिझाईन आहे. आणि काही वेळ लागला का आपल्याला काढायला? बिलकुल वेळ लागत नाही. जर तुम्ही रोज म्हणजे डेली रांगोळ्या काढत असाल तर तुम्हाला बिलकुल वेळ लागणार नाही. अगदी पटकन 2 मिनिटाच्या आत तुम्ही या सगळ्या डिझाईन्स काढू शकाल. ही डिझाईन खूप सुंदर डिझाईन आहे. मी या टाईपमध्येही तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन दाखवल्या आहे, पण ही खूप सिंपल अशी डिझाईन आहे. त्यामध्ये मी जास्त काही हे यूज नाही केलेलं. ती सिंपल अशी दाखवलेली आहे. बरं, तुम्हाला माझे डिझाईन्स आवडतात आणि तुम्ही इतक्या सुंदर कमेंट्स पण करत असता, तर त्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद. तुम्ही असेच छान कमेंट्स करत राहा आणि छान अशा डिझाईन्स रोज तुमच्या दरवाजासमोर काढत राहा आणि मला कमेंटमध्ये पण नक्की सांगत जा की तुम्हाला कुठल्या डिझाईन्स पाहिजे असतील तर तुम्ही तसं मला सांगू शकता. मी नक्कीच प्रयत्न करेल तशा टाईपमधल्या डिझाईन्स तुम्हाला दाखवण्याचा. तर आपली ही डिझाईन पण आपली रेडी झालेली आहे. तर पुढच्या भागातल्या म्हणजे उद्याच्या भागातल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा, कारण उद्याच्या रांगोळ्या खूप वेगळ्या आहेत आणि खूप सुंदर आहेत. बघा केवढी सुंदर दिसते ही रांगोळी. तुम्ही नक्की ट्राय करा आजच्या सर्व डिझाईन्स. आणि कोणी डिझाईन्स ट्राय केल्या आहे हे मला नक्की सगळ्यांनी कळवा. आपण ही डिझाईन देवघरासमोर काढू शकतो. छोटीशी डिझाईन आहे ही एकदम. पुढच्या दोन्ही डिझाईन आपल्या आहेत त्या देवघरासमोर काढण्यासाठीच्याच म्हणजे छोट्याशाच आहेत. म्हणजे कमी स्पेस असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या ठिकाणी पण काढू शकता. अशा टाईपमध्ये आहे. चला, तुम्हाला आजच्या जर डिझाईन्स आवडल्या तर नक्की सगळ्यांनी कमेंट करा. सगळ्यांनी ट्राय पण करून पहा. आणि उद्याच्या भागामध्येही आपण अशाच नवीन डिझाईन्स पाहणार आहोत. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये अशाच सोप्या सुंदर आणि नवीन डिझाईन्ससोबत. तोपर्यंत सर्वांनी रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा आणि छान डिझाईन्स तुमच्या दरवाजासमोर काढा. चला, बाय बाय. थँक्यू.